नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण समरूपता यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपण बघणार आहोत। तर बघा, त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे हे आपण लगेचच बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यांपैकी अचूक पर्याय निवडा। आता हे MCQs असतात, म्हणजेच त्याला आपण बहुपर्याय प्रश्न असं सुद्धा म्हणतो। त्याच्यामध्ये एक प्रश्न असून त्याच्यामध्ये 4 पर्याय त्यांनी आपल्याला दिलेले असतात। तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे हे आता आपण बघूयात। जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकास एक संगतीत, म्हणजे या दोन्ही त्रिकोणामध्ये संगत कशा तर एकास एक आहे, AB छेद QR बरोबर BC छेद PR बरोबर CA छेद PQ हे जर असेल तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते। म्हणजे एक तर ते दोन्ही त्रिकोण कसे आहेत बघा, एकास एक संगतीत आहेत आणि AB छेद QR BC छेद PR आणि CA छेद PQ असे असेल तर पुढीलपैकी योग्य विधान हे कोणतं असेल। तर याचं उत्तर आहे पर्याय B। म्हणजेच कसं असणार आहे बघा, तर PQR समरूप त्रिकोण CAB असणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, आता या ठिकाणी बघा आता हा त्रिकोण आहे PQR, म्हणजेच बघा PQR म्हणजे या ठिकाणी बघा या साईडला आपल्याला दिसते P नंतर Q नंतर R। त्याच पद्धतीने बघा CAB म्हणजेच थोडक्यात काय तर आता हे काय आहे त्याचं उत्तर आहे। आता दुसरं सुद्धा आपण बघू शकतो। तर बघा, पहिला आहे बघा त्रिकोण PQR, म्हणजे तर बघा त्रिकोण PQR आणि दुसरा आहे बघा त्रिकोण ABC। म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात येते का, ह्याची जी बाजू आहे ती याची बाजू नाही, हे पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला दिसते। ठीक आहे, दुसऱ्याच पर्यायामध्ये असं आपल्याला दिसते की PQR समरूप त्रिकोण CAB, म्हणजे त्याच्या ज्या काही बाजू आहेत ते या त्रिकोणाच्या सेम बाजू आहेत असं आपल्याला दिसते। याचाच अर्थ पर्याय B हे त्याचं योग्य उत्तर आहे। ओके, त्याच पद्धतीने आपण दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा बघूया। बघा, दुसरा प्रश्न काय आहे, जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये कोन D एकरूप कोन Q, म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा कोन D आणि कोन Q हे कसे आहेत तर ते एकरूप आहेत। कोन R एकरूप कोन E, आता या ठिकाणी बघा कोन R एकरूप कोन E आहे, तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते। मग यामध्ये असत्य विधान हे काय असणार आहे, तर याचं सुद्धा उत्तर आहे पर्याय B। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दिसते बघा DE छेद PQ, म्हणजे तर बघा DE छेद PQ, म्हणजे आता बघा या ठिकाणी DE आहे याचाच अर्थ इथं QR पाहिजे आहे ना, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा पर्याय B हे त्याचं योग्य उत्तर। तर पहिलं आपण बघूया DE छेद QR असं पाहिजे होतं, पण या ठिकाणी काय आहे तर छेदस्थानी PQ आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातूनच कळते की हे जो ऑप्शन आहे किंवा हे उत्तर आहे ते चुकीचं आहे। दुसरं सुद्धा आपण पुढचं बघूया EF, आता इथं बघा EF छेद काय आहे बघा तर RP आहे, पण ही जोडी बरोबर आहे परंतु ही जोडी चुकीची असल्यामुळे हे जे पर्याय आहे किंवा हे जे विधान आहे ते असत्य विधान आहे असे आपण म्हणू शकतो। आता तिसरा प्रश्न बघा, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोन B बरोबर कोन E, म्हणजे या ठिकाणी बघा कोन B बरोबर कोन काय आहे तर तो कोन E आहे, या ठिकाणी B आणि E। कोन F बरोबर कोन C, या ठिकाणी बघा कोन F बरोबर कोन C आहे आणि AB बरोबर 3DE। AB ही जी बाजू आहे ती काय आहे 3DE, म्हणजे AB ही कसं आहे DEच्या, म्हणजे AB पेक्षा DE हे तिप्पट आहे। ओके, ठीक आहे, तर त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते। आता आपल्याला कंडिशन त्यांनी दिली आहे, दोन्ही त्रिकोणामध्ये B बरोबर E आहे, त्याच्यानंतर F बरोबर C आहे। ओके, आणि AB ची किंमत कशी आहे 3 टाइम DE आहे है ना, म्हणजे DE तिप्पट आहे कोणाच्या तर ABच्या। मग त्यानुसार अशी जर कंडिशन असेल तर याचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय B। म्हणजेच काय तर ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत। त्याचं काय असणार आहे उत्तर, तर ते समरूप तर आहेत, समरूप तर आपल्याला दिसते परंतु ते एकरूप नाहीत हे आपल्याला याच्यावरून दिसते। सो अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा प्रश्न सुद्धा सोडवायचा होता। आता चौथा बघूया आपण काय दिले त्यांनी प्रश्न ते बघूया। त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। A ऑफ त्रिकोण ABC A ऑफ त्रिकोण DEF
बरोबर 1:2 म्हणजे या दोन्हींचं गुणोत्तर कसं आहे बघा तर 1:2 आहे. असून AB बरोबर 4 आहे तर DEची लांबी किती. आता यानुसार बघा आपल्याला काय करायचं आहे इथे तर DEची लांबी काढायची. तर DEची लांबी कशी काढणार आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दाखवतो. तर आता हा प्रश्न जो आहे तो मार्च 2019 मध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता, त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर बघा आता आपल्याला दिसतंय या दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर आपल्याला त्याने दिलेलं आहे ते आहे 1:2. मग आता आपल्याला माहित आहे की आता या ठिकाणी बघा ए ऑफ त्रिकोण ABC छेद ए ऑफ त्रिकोण DEF बरोबर काय असणार आहे बघा. आता इथे दिले आहे बघा त्यांनी AB दिलेला आहे, म्हणजे इथं काय असणार आहे AB वर्ग छेद इथं आहे DE म्हणजे इथं असणार आहे DE वर्ग. हे मी कशावरून लिहिलं तर आपल्याला माहित आहे प्रमेय. कोणतं प्रमेय तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय हे आपल्याला माहित आहे. त्या पद्धतीने आपण हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता याचं गुणोत्तर किती दिलेलं आहे बघा तर ते 1/2 म्हणजेच 1:2 दिलेला आहे बरोबर. आता AB वर्ग म्हणजेच AB दिलेला आहे 4, या ठिकाणी आहे AB वर्ग म्हणजेच 4चा वर्ग इथं काय होईल बघा तर तो 16 होईल. DE वर्ग जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया. ओके. आता आपल्याला DEची किंमत काढायची. DE गुणिले 1 केलं तर DE वर्गच येईल, DE वर्गच येईल. ठीक आहे. आता 16 गुणिले आपण 2 करूया बघा 16 गुणिले 2. आता आपल्याला काय करायचं आहे तर DE वर्ग आहे, आपल्याला काय करायचं आहे वर्गमूळ काढावं लागेल. आपल्याला त्यांनी DEची किंमत विचारलेली आहे आणि इथं आहे DE वर्ग. मग आपण काय करूया दोन्ही बाजूंची आपण काय करूया वर्गमूळ घेऊया. मग DE वर्गचं वर्गमूळ झालं, DE वर्गचं वर्गमूळ DE झालं, 16चं वर्गमूळ काय झालं तर ते 4 झालं आणि 2चं वर्गमूळ काय आहे बघा तर ते वर्गमूळात 2 असते. ठीक आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही DEची किंमत ही 4 वर्गमूळ 2 आलेली आहे आणि पर्यायामध्ये बघा 4 वर्गमूळ 2 कुठे आहे बघा तर या ठिकाणी, म्हणजेच पर्याय D हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. बघा मार्च 2019 म्हणजेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता, त्याच्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. आता 5वा प्रश्न बघा. आकृतीमध्ये रेख XY समांतर रेख BC. आता BCला समांतर रेख काय आहे XY आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान हे सत्य आहे. आता त्रिकोणामध्ये आपल्याला दिसते की 2 रेख कशा आहेत तर त्या परस्परांना समांतर आहेत. तर याच्यावरून खालील 4ही पर्यायांपैकी कोणते विधान हे सत्य आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. त्यानुसार आता तुम्ही बघू शकता पर्याय A हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता इथं बघा AB छेद AC आहे, याचाच अर्थ इथं बघा AB छेद AC बरोबर, म्हणजे ही बाजू छेद ही बाजू हे गुणोत्तर असणार आहे. आणि दुसरं आहे AX छेद AY म्हणजेच AX छेद काय आहे तर AY असणार आहे आणि हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे. हे आपल्याला केव्हा गुणोत्तर मिळतं ज्या वेळेला रेख XY समांतर रेख BC असेल तर हे आपल्याला या पद्धतीचं गुणोत्तर मिळतं, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरा प्रश्न काय विचारला आहे ते सुद्धा आपण बघूया. आता बघा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिसतो, त्यांनी आपल्याला BDची किंमत दिलेली आहे ती आहे 7, BCची किंमत आहे 20. आता प्रश्न काय आहे ते आपण बघूयात. त्रिकोण ABC मध्ये BDC, आता BDC याचा अर्थ काय आहे BDC हे एकाच लाईनमध्ये आहेत आणि BD बरोबर 7 हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. BC आहे 20. तर पुढीलपैकी गुणोत्तरे काढा. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला 3 गुणोत्तरे विचारलेली आहेत. आता ते आपण एक एक करून सोडवायला घेऊयात. आता बघा पहिला प्रश्न आहे, त्यातलं पहिलं गुणोत्तर आहे बघा A ऑफ त्रिकोण ABD छेद A ऑफ त्रिकोण ADC. आता त्यांनी आपल्याला ज्या काही किमती दिलेल्या आहेत ते अगोदर आपण इथे लिहून घेऊया. येथे BD बरोबर किती आहे बघा 7 आहे आणि BC बरोबर काय आहे बघा तर ते 20 आहे. ठीक आहे. आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे BDC हे काय आहे तर ते एकाच लाईनमध्ये आहे, हे आपल्याला माहीत आहे. आता आपण BC कसं काढणार बघा. BC म्हणजेच काय आहे तर BD अधिक DC आहे, है ना. BD अधिक DC म्हणजेच BC आहे हे आपल्याला दिसते. त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया BC म्हणजेच BD अधिक DC. ओके. आता याच्यामध्ये आपण काय करूया तर आपण त्यांची किमती भरूया. BC किती आहे बघा तर तो 20 आहे. ओके. BD आहे तो 7 आहे आणि DC आहे तो आपण आहे तसंच लिहूया. आता याच्यावरून आपण DCची किंमत काढू शकतो. म्हणजेच बघा DC जर आपण लेफ्ट साईडला घेतला, ओके. आता
20 आपण DC या साईडला जर आपण ठेवलं आणि 7 आपण या साईडला नाही, म्हणजेच 20 अधिक राहणार आणि 7 पलीकडे गेल्यामुळे ते -7 राहणार. म्हणजेच काय मिळेल बघा, DC बरोबर 20 मधून 7 गेले किती राहिले बघा, तर ते 13 राहिलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, तर DCची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे बघा, तर ती 13 आहे. म्हणजेच 13 अधिक 7 किती झाले बघा, तर 20 झालेले आहेत. DC आपल्याला किती मिळालेला आहे बघा, तर तो 13 मिळालेला आहे. ओके. आता पुढे 2 त्रिकोण आपल्याला त्यांनी दिलेला आहे. एक आहे त्रिकोण ABD आणि दुसरा आहे त्रिकोण ADC. तर आता त्यांचा जो पाया आपल्याला दिसतोय बघा, आता पाया आपल्याला ते बघा ABD, आता हे त्रिकोण आहे बघा ABD, याचा पाया हा BD आहे. ओके. आणि ADC, आता या ठिकाणी दाखवते मी तुम्हाला. ABD याचा पाया हा BD आहे आणि ADC या त्रिकोणाचा पाया हा काय आहे, तर तो DC आहे. ओके. आणि या दोन्ही त्रिकोणांचा पाया जो आहे तो एकाच लाईनमध्ये आहे. म्हणजेच BDC हे दोन्ही त्रिकोणाचा जो पाया तो एकाच लाईनमध्ये आपल्याला दिसतो आहे. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की आता बघा, या त्रिकोणाचा शिरोबिंदू A आहे आणि या त्रिकोणाचा सुद्धा शिरोबिंदू 1 आहे. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांचा सामायिक शिरोबिंदू आपल्याला दिसत आहे. याचाच अर्थ आहे की हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, हे सुद्धा आपल्याला दिसतंय. आता ते एकतर समान उंचीचे आहे, त्यांचा शिरोबिंदू सुद्धा एकच आहे आणि त्या दोन्ही त्रिकोणांचा पाया हा एकाच रेषेवरती आहे, हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण ABD व त्रिकोण ADC यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहेत, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर त्रिकोण ABD व त्रिकोण ADC, आता यांचं गुणोत्तर कसं असणार आहे बघा, BD छेद काय असेल तर ते DC असेल, बरोबर. आणि BD छेद DC म्हणजे 7/13 आहे, त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आणि हे आता आपण काय करूया, तर लिहून घेऊयात. तर बघा, त्रिकोण ABD व त्रिकोण ADC यांचा पाया रेख BD व रेख DC हे एकरेषीय असून याचाच अर्थ BDC हे एकाच लाईनमध्ये आहेत. म्हणून A हा त्या दोन त्रिकोणांचा सामायिक शिरोबिंदू आहे. आपण मगाशीच या त्रिकोणामध्ये पाहिलेलं होतं की दोन्ही त्रिकोणांचा A हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि या त्रिकोणाचा पाया BD व या त्रिकोणाचा पाया DC हे एकाच रेषेमध्ये आहे आणि त्यांचा दोन्ही त्रिकोणाचा A हा शिरोबिंदू सामायिक आहे. म्हणून हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, कारण त्यांचा शिरोबिंदू हा एकच असल्यामुळे आपण असे म्हणू शकतो की ते दोन्हीही समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि म्हणून त्रिकोण ABD व त्रिकोण ADC यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून याचं गुणोत्तर आपण कसं लिहिणार, म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर म्हणजेच A ऑफ त्रिकोण ABD छेद A ऑफ त्रिकोण ADC. आता बघा, यांचं गुणोत्तर हे कसं आहे, तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण AB छेद AD न लिहिता BD छेद DC लिहिणार आहोत, कारण का या त्रिकोणाची पाया BD आहे आणि या त्रिकोणाचा पाया हा DC आहे. आणि म्हणून संगत पायांच्या प्रमाणात असल्यामुळे आपण याचं गुणोत्तर BD छेद DC लिहिलेलं आहे. BDची किंमत आहे 7 आणि DCची किंमत आहे 13. म्हणजेच याचं गुणोत्तर किती आलेलं आहे बघा, तर 7/13 हे आलेलं आहे. आता दुसरं गुणोत्तर काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता दुसरा प्रश्न बघा, दुसरं गुणोत्तर आहे A ऑफ त्रिकोण ABD छेद A ऑफ त्रिकोण ABC. आता पहिल्यांदा आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण कुठं आहे ते आता आपण बघूया. तर बघा, ABD हा एक त्रिकोण आहे आणि ABC हा त्रिकोण आहे. ओके. म्हणजेच थोडक्यात काय, तर हा छोटा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण, ठीक आहे, ABD आणि ABC. आता या दोन्ही त्रिकोणाचा A हा शिरोबिंदू कॉमन आहे. ओके. आणि या त्रिकोणाचा पाया हा BD आहे आणि दुसऱ्या मोठ्या त्रिकोणाचा पाया हा BC आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर BDC म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणाचा पाया जो आहे तो एकाच रेषेमध्ये आपल्याला दिसतोय आणि त्यांचा जो शिरोबिंदू आहे तो सुद्धा आपल्याला सामायिक आहे, हे सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच आपण या उदाहरणामध्ये, म्हणजेच या दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण असे म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण हे समान उंचीचे आहेत. म्हणजेच त्रिकोण ABD आणि त्रिकोण ABC यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या सेमच म्हणजे संगत पायांच्या प्रमाणात सुद्धा असणार आहे. आता त्या त्रिकोणाचा पाया हा BD आहे ना, त्रिकोण आहे ABD, त्याचा पाया आहे BD आणि दुसरा त्रिकोण आहे ABC, त्याचा पाया आहे BC. म्हणजेच त्यांचं गुणोत्तर हे संगत पायांच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजेच BD छेद BC म्हणजेच 7/13
BC आहे 20 म्हणजे 7/20 हे त्या गुणोत्तराचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता हे आपण या ठिकाणी लिहूयात. तर बघा आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, त्रिकोण ABD व त्रिकोण ABC यांचे पायारेख BD व रेख BC हे एकरेषीय असून A हा त्या दोन त्रिकोणांचा सामायिक शिरोबिंदू आहे. हे आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलेलं होतं. म्हणून हे समान उंचीचे त्रिकोण आहे हे आपल्याला आकृतीवरून दिसतं. म्हणून त्रिकोण ABD व त्रिकोण ABC यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये आहेत. हे सुद्धा आपण त्या आकृतीमध्ये बघितलं होतं. मग आता याचं गुणोत्तर आपण कसं लिहिणार आहोत बघा. म्हणून A ऑफ त्रिकोण ABD छेद A ऑफ त्रिकोण ABC यांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहेत. म्हणून या त्रिकोणाचं पाया BD आणि या त्रिकोणाचा पाया BC आहे. म्हणजेच याचं गुणोत्तर झालं BD छेद BC. BD आहे 7 आणि BC आहे 20 म्हणजेच 7/20 हे या गुणोत्तराचं उत्तर आहे. ओके, आता याच्यातलंच तिसरं गुणोत्तर काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. तिसरा बघा गुणोत्तर आहे A ऑफ त्रिकोण ADC छेद A ऑफ त्रिकोण ABC. आता हे पहिल्यांदा हे दोन्ही त्रिकोण आकृतीमध्ये कुठं आहे ते आपण आता बघूया. तर आता आकृतीमध्ये बघा पहिला त्रिकोण आहे ADC म्हणजे इथं बघा ADC म्हणजे आपल्याला हा त्रिकोण दिसतो आणि दुसरा त्रिकोण आहे ABC म्हणजे हा मोठा त्रिकोण. ओके, आता ADC मध्ये शिरोबिंदू A आहे आणि ABC मध्ये सुद्धा शिरोबिंदू A आहे. म्हणजे याही गुणोत्तरामध्ये A हा जो शिरोबिंदू आहे तो सामायिक आहे. ओके, आता ADC मध्ये DC हा पाया आहे. ओके, आणि ABC मध्ये BC हा पाया आहे. म्हणजेच DC आणि BC हे सुद्धा एकाच रेषेवरती आहेत. म्हणजेच काय तर दोन्हीही त्रिकोणाचं जे गुणोत्तर आहे ते याही प्रकरणामध्ये कसं आहे तर ते दोन्ही क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये आहेत. आता ADCचा पाया आहे DC आणि ABCचा पाया आहे BC. म्हणजेच या दोन्ही क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असणार आहे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात म्हणजेच DC छेद BC असणार आहे. आता DCची किंमत आहे 13 आणि BCची किंमत आहे 20. ओके, म्हणजेच 13/20 हे त्या गुणोत्तराचं उत्तर असणार आहे. आता हे आपण काय करूया उत्तरामध्ये लिहून घेऊयात. तर बघा आपण उत्तरामध्ये काय लिहिणार आहोत, त्रिकोण ADC व त्रिकोण ABC यांचे पाया रेख DC व रेख BC हे एकरेषीय म्हणजेच BDC या एकाच लाईनीमध्ये असून A हा त्या दोन त्रिकोणांचा सामायिक शिरोबिंदू आहे. हे सुद्धा आपण आता त्रिकोण आकृतीमध्ये बघितलेलंच आहे. आणि म्हणून हे समान उंचीचे त्रिकोण आहेत हे आपल्याला आकृतीवरूनच दिसते. आणि म्हणून त्रिकोण ADC व त्रिकोण ABC यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहेत. हे सुद्धा आपल्याला आकृतीवरून दिसते. आणि म्हणून त्रिकोण ADC छेद त्रिकोण A ऑफ त्रिकोण ABC बरोबर. आता या त्रिकोणाची बाजू DC आहे आणि या त्रिकोणाची बाजू ही BC आहे. हे दोन्ही या त्रिकोणांचं गुणोत्तर आहे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहे. म्हणजेच DC छेद BC आहे आणि DC छेद BC म्हणजेच 13/20 हे त्यांचं त्या गुणोत्तराचं योग्य उत्तर आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 3 गुणोत्तर त्यांनी विचारलेली होती तो या ठिकाणी आपला झालेला आहे. आता याचा तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता तिसरा प्रश्न बघा, समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 2:3 आहे. लहान त्रिकोणाचा पाया हा 6 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया हा किती असेल असे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा त्या दोन्ही त्रिकोणांची उंची जी आहे ती आपल्याला समान आहे परंतु पाया समान आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. कारण का त्यांचं गुणोत्तरावरूनच आपल्याला कळते गुणोत्तर आहे 2:3 म्हणजे त्यांचा पाया जो आहे तो वेगवेगळा असणार आहे हे आपल्याला यावरून तर दिसते. आता या ठिकाणी बघा लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण असं त्यांनी आपल्याला दिले. लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण. आता लहान त्रिकोण कुठला आहे हे आपल्याला माहीत नाही आणि मोठा त्रिकोण सुद्धा कोणता हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे लहान त्रिकोणासाठी आपण A1 मानूया आणि मोठ्या त्रिकोणासाठी आपण A2 मानूया. त्या पद्धतीने आपण हे उदाहरण आता सोडवूया. तर बघा उत्तरामध्ये लिहायचं आहे, समजा A1 हा लहान त्रिकोण असून A2 हा मोठा त्रिकोण आहे. लहान त्रिकोणाचा पाया हा B1 व मोठ्या त्रिकोणाचा पाया हा B2 आहे असे आपण मानूया. त्यामुळे
आता बघा, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता हे आपण कशावरून लिहिलं तर बघा, त्यांनी प्रश्नामध्ये सुरुवातीलाच असं लिहिलेलं आहे की समान उंचीच्या दोन त्रिकोणांची. आता समान उंचीचे दोन त्रिकोण आहेत आणि म्हणूनच आपण त्यावरून इथं असं लिहिलेलं आहे की समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. हे प्रमेय आपण इथं वापरू शकतो. मग त्याच्यामुळे दोन्हीही त्रिकोणांची क्षेत्रफळे, पहिलं त्रिकोण आहे लहान त्रिकोण आहे A1 आणि दुसरं मोठा त्रिकोण आहे A2 है ना, या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. A1 पहिल्यात लहान त्रिकोणाची पाया आहे B1 आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया आहे तो B2 आहे. ओके, आता याचं गुणोत्तर त्याने किती दिलेलं आहे बघा, तर ते आहे 2:3 म्हणजेच 2/3 आहे. म्हणजेच आपण A1 छेद A2 याच्याऐवजी 2/3 लिहू शकतो. ओके, मग असे आपण काय लिहिणार आहे बघा, आता B1 म्हणजेच आता त्यांनी दिलेलं आहे बघा, लहान त्रिकोणाचा पाया त्यांनी आपल्याला दिलेला आहे. लहान त्रिकोणाचा पाया आहे B1 आहे. मग या ठिकाणी आपण B1ची किंमत ही 6 लिहूया आणि B2 आपण आहे तसंच लिहूया, कारण आता आपल्याला मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा आहे म्हणजेच B2 काढायचा आहे. आता B2 गुणिले आपण 2 करूया. आता आपण फिरकस गुणाकार करणार आहोत. म्हणजेच बघा 2 गुणिले B2 बरोबर 6 गुणिले 3. 6 गुणिले आपण 3 करूया. आता बघा या ठिकाणी नेक्स्ट स्टेप काय बघा, B2 असेच राहील. B2 बरोबर 6 गुणिले 3 छेद B2ला 2 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील. म्हणजेच आपल्याला B2ची किंमत किती मिळाली बघा, बे के बे बे त्रिक 6 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 मिळाले, 3 त्रिक 9. ओके, म्हणजेच या ठिकाणी 9 सेंटीमीटर. म्हणजेच B2 म्हणजेच आपल्याला मोठ्या त्रिकोणाची संगत पाया जो आहे तो किती मिळालेला आहे बघा, तर तो 9 सेंटीमीटर मिळालेला आहे. हे आपल्याला हे सोडवल्यामुळे मिळालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा तिसरा जो प्रश्न आहे तो आपण सोडवलेला आहे. आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा चौथा प्रश्न आहे, आकृतीत कोन ABC बरोबर कोन DCB ते आहे 90 अंश. AB बरोबर 6, DC बरोबर 8. तर A ऑफ त्रिकोण ABC छेद A ऑफ त्रिकोण DCB किती. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला या दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, सो आता या ठिकाणी आपल्याला दिसते बघा की त्रिकोण PQ. आता या ठिकाणी या उदाहरणात आपल्याला क्लिअरली दिसते बघा की ABC. आता इथं बघा ABC हा त्रिकोण आहे आणि दुसरा त्रिकोण आहे तो आहे DCB. इथं बघा दिसते आपल्याला DCB म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांचा पाया हा काय आहे BC आहे, तो सामायिक आहे है ना. आता दोन्ही त्रिकोणांचा पाया BC तो सामायिक आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही ABC त्रिकोण ABC व त्रिकोण DCB यांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतील असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो त्या पद्धतीने आपण आता हे उदाहरण जे आहे ते सोडवूया. तर बघा उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DCBचा पाया रेख BC हा सामायिक आहे ना. ABCचा आपल्याला BC पाया दिसतोय आणि DCBचा सुद्धा पाया हा BCचा आहे. म्हणजेच यावरून आपण असं म्हणू शकतो, म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण DCBची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतील ना. जर त्या दोन्ही त्रिकोणाचा पाया जर एक समान म्हणजे सामायिक असेल तर त्यांची जी क्षेत्रफळे आहे ती त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. आता ABCची उंची आहे म्हणजेच AB ही असणार आहे त्याची उंची आणि DCBची उंची असणार आहे DC. म्हणजेच हे जे क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असणार आहे तर ते AB छेद DC असणार आहे. सो असं आपण आता या पद्धतीने इथे लिहू शकतो. म्हणून A ऑफ त्रिकोण ABC छेद A ऑफ त्रिकोण DCB. आता या दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. ABCची उंची आहे AB म्हणजे AB ही त्याची बाजू आहे, बाजू झाली संगत उंची आणि DCBची उंची संगत उंची आहे ती आहे DC. ओके, आता AB छेद DC. आता ABची किंमत त्यांनी दिली आहे बघा ती आहे 6 आणि DCची सुद्धा किंमत त्यांनी दिलेली आहे ती आहे 8. म्हणजे या ठिकाणी जर 2चा भाग दिला आपण तर बघा 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8. म्हणजेच या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी दिसते ते आहे 3/4. म्हणजेच A ऑफ त्रिकोण ABC छेद A ऑफ त्रिकोण DCB बरोबर आहे
3/4 हे या गुणोत्तराचं उत्तर आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा चौथा प्रश्न आहे तो झालेला आहे. आता पाचवा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तर या प्रश्नाबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. आणि आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते आपण आता बघूयात. आता पाचवा प्रश्न बघा. आकृतीत PM बरोबर 10 सेंटीमीटर. आता इथं आपल्याला दिसते बघा, PM जो आहे तो आहे 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर AF त्रिकोण PQS. आता PQS म्हणजे हा वरचा त्रिकोण, त्याचं गुणोत्तर किती दिलं आहे त्यांनी, त्याचं आहे 100 चौरस सेंटीमीटर. AF त्रिकोण QRS आता खालच्या हा आपल्याला त्रिकोण दिसतोय QRS, याचं गुणोत्तर आहे ते आहे 110 चौरस सेंटीमीटर. तर NR काढा. तर NR, तर आता आपल्याला याची किंमत काढायची आहे. ओके, दोन्हीही ची गुणोत्तर दिलेले आहेत आणि PMची त्यांनी आपल्याला किंमत दिलेली आहे. तर आपल्याला NRची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केले तर PQS आणि QRS या दोन्हीही त्रिकोणांचा जो पाया आपल्याला QS दिसतोय तो कसा आहे बघा, तर तो सामायिक पाया आहे. ओके, म्हणून आपण असं म्हणू शकतो की या दोन्हीही त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणामध्ये असेल. ठीक आहे, त्यांचा जर आता पाया सामायिक आहे याचा अर्थ त्यांची संगत उंची ही प्रमाणामध्ये असणार आहे. म्हणजेच या दोन्ही क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसं असणार आहे, संगत उंचींच्या प्रमाणात. म्हणजेच तर या त्रिकोणाची उंची ही PM आहे आणि या त्रिकोणाची उंची ही NR आहे. म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणांची गुणोत्तर कशी असणार आहे, तर PM/NR असणार आहेत किंवा आपण RN असं सुद्धा म्हणू शकतो. सो त्या पद्धतीने आपण आता हे उदाहरण सोडवूया. तर बघा, आपण उत्तरामध्ये लिहिणार आहोत त्रिकोण PQS व त्रिकोण QRS यांचा पाया रेख QS हा सामायिक आहे. जसं की आपण आता मगाशीच आकृतीमध्ये बघितलेलं होतं की PQS आणि QRS या दोन्ही त्रिकोणाचा QS हा सामायिक पाया आहे आणि म्हणून त्रिकोण PQS व त्रिकोण QRS यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतील. आता या त्रिकोणाची संगत उंची PM आहे आणि या त्रिकोणाची संगत उंची ही RN आहे आणि म्हणून त्यांचं गुणोत्तर काय आहे ते आता आपण लिहूया. म्हणून AF त्रिकोण PQS छेद AF त्रिकोण QRS या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतात. आता या त्रिकोणाची उंची आहे PM आणि खालच्या त्रिकोणाची उंची आहे ती आहे RN. ओके, आता यांचं गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे बघा. PQSची त्यांनी गुणोत्तर दिलेलं आहे, किंमत दिलेली आहे ती आहे 100 चौरस सेंटीमीटर आणि QRS दिलेलं आहे त्यांनी ती आहे 110 चौरस सेंटीमीटर. ओके, PM त्यांनी दिलेला आहे तो आहे 10. आता आपल्याला यावरूनच काय करायचं आहे, तर RN काढायचा आहे. ओके, आता आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले RN आणि 110 गुणिले 10 करूया. म्हणजेच बघा, RN गुणिले 100 बरोबर 10 गुणिले 110. म्हणजेच या ठिकाणी बघा RN असंच राहील. 100 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होतील. म्हणजेच बघा 10 गुणिले 110 छेद 100. म्हणजेच आता या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळेल, हा 0 कॅन्सल आणि हा 0 आणि हा 0 कॅन्सल. म्हणजे छेदस्थानी फक्त एकच राहिला आहे. आता या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 11 म्हणजेच 11 एके 11. ठीक आहे, सो या ठिकाणी 11 सेंटीमीटर हे आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर मिळते. म्हणजेच RN म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपल्याला मिळालेली आहे ती आहे 11 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला NR म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची काढायची होती ती आहे 11 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने आपला पाचवा प्रश्न सुद्धा झालेला आहे. आता नेक्स्ट 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 6वा प्रश्न बघा. त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS. बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी ही 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी ही 9 आहे. तर AF त्रिकोण MNT छेद AF त्रिकोण QRS हे गुणोत्तर काढा. आता बघा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता शिरोलंबांची त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे ना, आणि आपल्याला आता या दोन्हीही त्रिकोणांची काय काढायची आहे, तर गुणोत्तरे काढायची आहेत. आता आपल्याला दिसते बघा MNT या त्रिकोणामध्ये TX हा काय आहे, शिरोबिंदू आहे. ओके,
TX जो आहे तो MN ला कसा आहे बघा, तर तो लंब आहे. आपल्याला दिसते लंबाचं चिन्ह या ठिकाणी आहे, म्हणजेच TX जो आहे तो MN ला कसा आहे, तर तो लंब आहे. ओके. आणि त्रिकोण QRS मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर बघा SY हा जो आहे तो सुद्धा लंब आहे कोणाला, तर QR ला. या बाजूला हा शिरोलंब कसा आहे, लंब आहे. ओके. आणि म्हणून यावरून आपण म्हणू शकतो की दोन्ही त्रिकोण कसं आहे, तर ते समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. ओके. समरूप तर आहेत आणि आपण असे सुद्धा म्हणू शकतो की ते समरूप त्रिकोणांचे संगत कोण सुद्धा याच्यामध्ये, म्हणजे कोणते बघा, आता बघा TMN इथं बघू शकतो तुम्ही TMN आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये आहे SQR. मग हे दोन्ही त्रिकोण कसे समरूप तर आहेत हे दोन्ही, आणि ह्याच्यामध्ये दोन कोण आपल्याला दिसले आहेत ते सुद्धा कसे आहेत, तर ते एकरूप कोण आहेत. आणि हे कशावरून एकरूप कोण आहेत, कारण का ते समरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. ओके. सो अशा पद्धतीने आता आपण काय करूया, हे जो प्रश्न आहे तो आपण आता सोडवूया. तर बघा आपण आता उत्तरामध्ये काय लिहिणार आहोत, त्रिकोण MNT मध्ये रेख TX लंब बाजू MN हे आपण आता आकृतीमध्येच बघितलेलं होतं, व QRS मध्ये रेख SY लंब बाजू QR आहे. ओके. आणि त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे व त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS आहे. याला कारण द्यायचं आहे पक्ष म्हणजे काय, तर त्यांनी प्रश्नातच आपल्याला दिलेलं आहे की MNT आणि QRS हे कसे आहेत परस्परांना, म्हणजेच ते समरूप आहेत. ओके. आता समरूप आहेत म्हणजेच आपल्याला आता याच्यामध्ये संगत कोण सुद्धा मिळू शकतात, म्हणजेच कोणतं बघा, आता पहिल्या त्रिकोणामध्ये म्हणजेच MNT मध्ये बघू शकता तुम्ही, तर TMN म्हणजे आपल्याला हा एक कोण मिळेल. आणि याच त्रिकोणामध्ये QRS मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता SQR म्हणजे हा कोण. तर या दोन्ही त्रिकोणांचे हे दोन कोण कसे आहेत बघा, तर ते समरूप त्रिकोणांचे कसे आहेत, तर ते संगत कोण आहेत. सो या पद्धतीने आपण इथं असं लिहू शकतो, कारण का ते दोन त्रिकोण कसे आहेत, तर ते समरूप आहेत. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो कोण TMN एकरूप कोण SQR. ओके. कारण काय लिहायचं आहे, कारण समरूप त्रिकोणांचे संगत कोण, समरूप त्रिकोणांचे संगत कोण हे आहेत. ओके. आता त्यानंतर अजून आपल्याला दुसरे सुद्धा कोण मिळू शकतात, म्हणजेच बघूया आता या ठिकाणी बघा, म्हणजेच दुसरे कोण आहे बघा, आता कोण TMX. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा TMX हा एक सुद्धा कोण झाला TMX. त्यानंतर या त्रिकोणामध्ये तुम्ही बघू शकता की SQY. आता हे SQY आणि TMX हे सुद्धा कोण कसे आहेत, परस्परांना एकरूप आहेत. तेच कोण आहेत परंतु ते कसे आहेत, भिन्न नावे आहेत. सो आपण आता या ठिकाणी सुद्धा तो कोण लिहू शकतो, म्हणजेच कोण TMX एकरूप कोण आहे बघा, तर कोण SQY आहे. तर हे तेच कोण आहे, म्हणजे हा जो कोण आहे तोच हा कोण आहे, परंतु ते कसे आहेत, त्यांची भिन्न नावे आहेत. मग त्यामुळे त्यांचं या ठिकाणी तुम्ही कारण देऊ शकता, तेच कोण परंतु भिन्न नावे. सो अशा पद्धतीने बघू शकता आपल्याला दोन कोण मिळालेले आहेत, सेमच आहे परंतु भिन्न नावे आहेत. ओके. आता आपण काय करूया, आता त्रिकोण TMX व SQY मध्ये, म्हणजे हा जो आपल्याला कोण आहेत, म्हणजे तर बघू शकता तुम्ही हा एक त्रिकोण झाला, या लंबामुळे याचे दोन त्रिकोण झालेले आहेत. आता हा जो वरचा त्रिकोण आहे म्हणजेच TMX या त्रिकोणामध्ये आणि या त्रिकोणामध्ये SQY या त्रिकोणामध्ये आपण बघू शकतो की TMX आणि SQY हे काय आहे, तर ते एकरूप कोण आहेत. ओके. कारण इक्वेशन आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे आहे याला आपण काय म्हणूया, इक्वेशन 1 असं म्हणूया. ठीक आहे. आता या पद्धतीने आपण आता इथे लिहूया, आता त्रिकोण TMX व त्रिकोण SQY मध्ये, आता या त्रिकोणामध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की कोण TMX व कोण SQY हे कसे आहेत, परस्परांना एकरूप आहेत, कारण का ते कोण आहे. त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो, म्हणून कोण TMX एकरूप कोण आहेत SQY. ओके. कारण याच्यामध्ये लिहायचं, कारण इक्वेशन 1 वरून. ठीक आहे. आपण वरतीच ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो बघा, पुन्हा त्या त्रिकोणामध्ये बघा MXT. आता
MXT एक्सच्या ठिकाणी लंब आहे, लंब म्हणजेच काय तर तो 90 अंशाचा कोन असतो. ओके, MXT आणि या त्रिकोणामध्ये तुम्ही बघू शकताय तर ते आहे बघा QYS आणि Y या ठिकाणी लंब आहे म्हणजेच तो 90 अंशाचा आहे. म्हणजेच MXT आणि QYS हे प्रत्येकी काय असणार आहे तर तो 90 अंशाचा कोन आहे आपल्याला दिसतंय. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो कोन MXT एकरूप कोन कोणता असणार आहे तर QYS. ओके, आता हे दोन्ही कोन कसे आहेत बघा तर आपण बघितलेले आहेत प्रश्नामध्ये, ते प्रत्येकी कसे आहेत बघा तर ते 90 अंशाचे कोन आहेत. ते लंब आहे त्याचाच अर्थ ते प्रत्येकी हे 90 अंशाचे आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला दोन कोन मिळालेले आहेत. हा एक कोन आणि हा एक कोन आहे. ते परस्परांना कसे आहेत, परस्परांना मानण्यापेक्षा ते दोन्ही कोन एकरूप आहेत. म्हणजेच आपल्याला टोटल या ठिकाणी दोन कोन मिळालेले आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण TMX. ओके, TMX म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण MXT. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघा आपल्याला दिसते बघा त्रिकोण MXT व त्रिकोण SQY. आता या ठिकाणी बघा MXT व त्रिकोण QYS हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत बघा तर ते परस्परांना समरूप आहेत है ना. समरूप म्हणजे समरूप आहेत तर कशावरून तर समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. म्हणजे हा एक कोन आहे आणि दुसरा म्हणजे कोण कोणता आहे बघा तर ते हे दोन कोन, हा M आणि Q. म्हणजेच हे दोन्ही कोन आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यावरून समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर परस्परांना ते समरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण इथं लिहू शकतो म्हणून त्रिकोण MXT समरूप त्रिकोण कोणता आहे बघा तर QYS. या ठिकाणी तुम्ही कारण लिहू शकता समरूपतेची कोको कसोटी म्हणजेच कोन या ठिकाणी दोन कोन सापडलेले आहेत. म्हणजेच समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते एकरूप आहेत. आता समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात तर ते प्रमाणात असतात. म्हणजेच यावरून आपण इथं लिहू शकतो त्या दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू कोणत्या कोणत्या असणार आहेत बघा तर MX छेद QY आपण आता उदाहरणामध्ये आकृतीमध्ये बघणारच आहोत. MX छेद QY असणार आहेत. त्यानंतर XT छेद YS असणार आहे बरोबर MT छेद काय आहे बघा तर ते QS असणार आहे. याचं कारण सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून आपण हे गुणोत्तर सुद्धा कसे असणार आहे तर ते समान असणार आहेत. म्हणजेच आता MX छेद बघा या ठिकाणी MX छेद या ठिकाणी बघा तो त्रिकोण दिसेल तुम्हाला. MX छेद काय असणार आहे बघा तर ते XT असणार आहे आणि XT छेद काय असणार आहे तर YS असणार आहे. या ठिकाणी बघा YS असणार आहे. त्यानंतर MT इथे ही बाजू आहे बघा MT छेद काय आहे बघा तर ती QS आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला दिसते की जर ते दोन्ही कोन किंवा जर समरूपतेच्या कोको कसोटीनुसार ते दोन कोन जर त्रिकोण असतील समरूप असतील तर आपण म्हणू शकतो समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या देखील प्रमाणात असतात. म्हणजेच MX छेद QY बरोबर XT छेद YS बरोबर MT छेद काय आहे तर QS आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता दोन्ही त्रिकोणाचं गुणोत्तर म्हणजेच आपण आता या ठिकाणी वापरू शकतो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं प्रमेय या ठिकाणी आता आपल्याला वापरावं लागेल. म्हणजेच आता ते दोन गुणोत्तर आपण आता या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजेच A ऑफ त्रिकोण MNT छेद A ऑफ त्रिकोण QRS. ओके, सो समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे प्रमेय म्हणजेच काय आहे बघा तर MT वर्ग छेद काय असणार आहे QS वर्ग असणार आहे. ओके, आता या दोन त्रिकोणांचा आपण गुणोत्तर काढूया. आता याचं कारण आपल्याला काय लिहायचं आहे बघा या ठिकाणी कारण काय लिहायचं आहे तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. आता या ठिकाणी बघा MT वर्ग छेद QS वर्ग. आता इक्वेशन 2 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा MT छेद QS बरोबर काय आहे XT छेद YS सुद्धा आहे. ओके, म्हणजेच आपण MT छेद QS च्या ऐवजी XT छेद YS सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणून आपण गुणोत्तर लिहू शकतो
ए ऑफ त्रिकोण MNT छेद ए ऑफ त्रिकोण QRS बरोबर. आता MT छेद QS याच्याऐवजी आपण काय वापरणार आहोत, XT छेद YS वापरणार आहोत. XT वर्ग होईल कारण का तिथं वर्ग आहे आणि छेद YS वर्ग होईल. या ठिकाणी तुम्ही कारण लिहायचं आहे, कारण इक्वेशन 2 वरून. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला XT आणि YS ची किंमत दिलेली आहे ती आपण आता या ठिकाणी लिहूया. XT आहे बघा 5 आहे, म्हणजेच या ठिकाणी आता 5चा वर्ग होईल. YS आहे तो आहे बघा 9, म्हणजेच या ठिकाणी 9चा वर्ग होईल. म्हणजेच आपण या ठिकाणी या गुणोत्तराचं काय उत्तर आहे बघा, ए ऑफ त्रिकोण MNT छेद ए ऑफ त्रिकोण QRS बरोबर 5चा वर्ग 25 आणि 9चा वर्ग 81. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. हे उदाहरण समजण्यासाठी तर पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करा, तुम्हाला हे उदाहरण समजून जाईल. ओके, सो या अशा पद्धतीने बघा आपल्याला ह्या गुणोत्तर आपल्याला सोडवायचं होतं आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. पुढचा 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 7वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये ADC म्हणजे ADC हे एकाच रेषेमध्ये असणार आहे. या ठिकाणी बघा AD आणि C व BEC हे सुद्धा एकाच रेषेमध्ये आहे. रेख DE समांतर बाजू AB. DE ही जी आहे रेख ती AB ला कशी आहे, समांतर आहे. जर AD बरोबर 5, आता या ठिकाणी AD किती आहे बघा, तर 5 आहे. DC 3 आहे. BC आपल्याला दिसते बघा, हे BC जे आहे ती किती आहे बघा, तर 6.4 आहे. आता BC आपल्याला ही पूर्ण खालची जी बाजू दिसते हा त्रिकोणाचा पाया BC आहे 6.4. EC आपल्याला या ठिकाणी ती दिसते ते बघा 6.4 मायनस x हे EC अंतर असणार आहे. ओके, तर आपल्याला x म्हणजेच BE हे अंतर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. सुरुवातीला आपल्याला आकृतीमध्ये जे काही विचारलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊयात. आता उत्तरामध्ये बघा आपल्याला सुरुवातीला काय लिहायचं आहे, BE बरोबर x व EC बरोबर 6.4 वजा x हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे. व त्रिकोण CAB मध्ये रेख DE समांतर बाजू AB हे सुद्धा आपल्याला प्रश्नामध्येच त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला आकृतीमध्येच ते दिसतं. या ठिकाणी बघा CAB मध्ये DE समांतर बाजू AB आहे. ओके, आता या ठिकाणी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, तर CD छेद DA हे लिहू शकतो. कारण का ह्या दोन रेषा परस्परांना कशा समांतर आहेत त्याच्यामुळे आपण लिहू शकतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार CD छेद DA येईल आणि CE छेद काय येईल, तर AB येईल. हे असं आपण लिहू शकतो. तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार म्हणून CD छेद DA बरोबर CE छेद EB. आता याला आपण कारण काय लिहिणार आहोत बघा, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. ओके, म्हणजेच आपण असं लिहू शकतो DC छेद AD बरोबर EC छेद असं सुद्धा असू शकतं. फक्त आपण CE च्या ऐवजी EC केलं आणि EB च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, तर BE असं लिहू शकतो. ओके, आता या ठिकाणी DC आणि AD च्या किमती त्यांनी दिलेल्या आहेत ते आपण आता लिहूया. DC आहे 3, AD आहे 5. ठीक आहे, आता EC त्यांनी दिलेला आहे तो आहे बघा 6.4 वजा x आहे. ओके, आणि BE आहे तो आहे बघा x आहे. ठीक आहे, आता हे आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले x होईल, म्हणजेच नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल बघा, 3 गुणिले x बरोबर 5 गुणिले 6.4 वजा x होईल. म्हणजेच हे 6.4 वजा x हे आपण कंसात घालूया आणि गुणिले 5 करूया. ओके, आता हे आपण सॉल्व करूया. 3 गुणिले x म्हणजेच 3x होईल. आता 6.4 गुणिले 5 करायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने बघा आता या 5ने आपल्याला कंसातील प्रत्येक संख्येला गुणायचं आहे. ओके, आता 5 गुणिले आता 6.4 गुणिले आपण काय करूया 5 करूया. ठीक आहे, समजा हा पॉईंट नाही आहे त्या पद्धतीने जर आपण गुणाकार केला तर यांचा गुणाकार हा किती होतो बघा,
तर 64 गुणिले 5 जर केले, पॉईंटचा विचार न करता 64 गुणिले 5 केले तर गुणाकार हा 320 होतो. परंतु 6.4 आहे, म्हणजे पॉईंटच्या नंतर एक संख्या आहे, त्याच्यामुळे शेवटी सुद्धा एका संख्येच्या नंतरच आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे उत्तर किती आलं बघा, आपल्याला फक्त 32 हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यामुळे 6.4 गुणिले 5 किती येतात बघा, तर 32 येतात. आणि वजा चिन्ह हे लिहायला विसरायचं नाही. 5 गुणिले x म्हणजेच किती आले बघा, आता ते 5x आले. ठीक आहे, नेक्स्ट बघा 3x आपण आहेशीच लिहूया. वजा 5x आहे या साईडला आले किती काय होतील बघा, अधिक 5x होतील. आणि 32 हे आहे तसेच राहतील. आता बघा 5 आणि 8 किती येतात बघा, म्हणजेच 8x झाले. x होईल आणि 32. आता आपल्याला काय करायचे आहे, x ची किंमत काढायची आहे. म्हणजेच x बरोबर 8ला x ला 8 गुणिले पलीकडे गेले किती भागिले होतील, म्हणजेच 32/8 होईल. ठीक आहे, म्हणजेच x ची किंमत किती आली बघा, 8 + 32 म्हणजेच 4. x म्हणजेच काय आहे बघा, तर x म्हणजेच आहे या ठिकाणी तर BE आहे. म्हणजेच BE ची किंमत किती झाली बघा, तर ती 4 झाली. सो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. याच्याबद्दल सुद्धा काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला BE ची किंमत मिळालेली आहे. पुढचा आता 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 8वा प्रश्न बघा, आकृतीत रेख PA, रेख QB, रेख RC व रेख SD हे रेषा AD ला लंब आहेत. AB बरोबर 60, BC बरोबर 70, CD बरोबर 80, PS बरोबर 280. तर PQ, QR आणि RS काढा. ओके, आता आपल्याला दिसते या पद्धतीने अशी आकृती आहे. त्या ठिकाणी असे लंब आहेत बघा 4 आणि त्यांना अशा समांतर रेषा आहेत. तर सो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, PQ काढायचा आहे, QR काढायचा आहे आणि RS देखील आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता आपण बघू शकतो की आकृतीमध्ये रेख PA, ठीक आहे, रेख PA, त्याच्यानंतर रेख QB, त्यानंतर रेख RC आणि रेख SD हे कसे आहेत, तर रेषा AD ला आपल्याला दिसते बघा, रेषा AD आहे, रेषा AD ला हे कसे आहेत तर ते लंब आहेत. ओके, आणि म्हणून रेख PA समांतर रेख QB, समांतर रेख RC व समांतर रेख SD आहेत. ठीक आहे, आणि म्हणून आपण याच्यामध्ये काय करू शकतो, कोणता गुणधर्म वापरू शकतो, तर तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म या ठिकाणी आपण वापरू शकतो. सो अशा पद्धतीने आपण आता हे उदाहरण आपण सोडवूया. तर आता बघा आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, आकृतीत रेख PA, रेख QB, रेख RC व रेख SD हे रेषा AD ला लंब आहेत. आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलेलं आहे. म्हणून रेख PA समांतर रेख QB, समांतर रेख RC व समांतर रेख SD आहेत. हे सुद्धा आपल्याला आकृतीवरून कळते. रेषा PS व रेषा AD या छेदिका आहेत. आता या ठिकाणी बघा PS ही रेषा आणि AD ही रेषा, या दोन रेषा कशा आहेत तर त्या छेदिका आहेत. बरोबर, आणि म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार. आता आपल्याला या ठिकाणी गुणधर्मानुसार आपण काय लिहू शकतो, तर गुणोत्तर लिहू शकतो. कोणतं गुणोत्तर आहे बघा, तर PQ छेद QS बरोबर AB छेद BD. ओके, आता हे आपण आकृतीमध्ये बघूया. इथं बघा आपल्याला दिसते तर PQ छेद QS येणार आहे. या ठिकाणी बघा PQ छेद QS आणि AB छेद BD. बरोबर, तर हे सगळं याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. त्यानुसार आपण इथं गुणधर्मानुसार PQ छेद QS बरोबर AB छेद BD आपण इथं असं ते लिहिलेलं आहे. आता आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये. AB ची किंमत दिलेली आहे, ती आहे 60. त्यानंतर त्यांनी आपल्याला BC सुद्धा दिलेला आहे, तो आहे 70 आणि CD दिलेला आहे, तो आहे 80. ओके, आणि आपल्याला माहित आहे की ABCD हे कसं आहे तर एकाच रेषेमध्ये आहेत. आपल्याला वर आकृतीवरूनच दिसते. ओके, आणि म्हणून या ठिकाणी आपण आता काय लिहू शकतो, BD ची किंमत काढू शकतो. BD बरोबर, आता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये B आणि D आहे. आता BD म्हणजेच काय बघा, तर BC अधिक CD आहे. ओके, BC अधिक CD म्हणजेच BD आहे. त्या पद्धतीने आपण इथं लिहू शकतो BD बरोबर BC अधिक CD. ठीक आहे, आता याच्यामध्ये वरच्या किमती आपण भरू शकतो. BC किती आहे बघा, या ठिकाणी 70 आहे.
पण 70 लिहिला प्लस CD आहे बघा तो आहे 80, म्हणजेच आपल्याला त्या BDची किंमत मिळालेली आहे. BD किती आला बघा, तर 70 अधिक 80 किती होतात बघा, तर 150 होतात. ओके, आणि हे आपले इक्वेशन किती असणार आहे, दुसरं असणार आहे. आपले इक्वेशन 1 कोणतं असणार आहे, या ठिकाणी हा जो गुणधर्म आपण लिहिला ते आपले इक्वेशन 1 असणार आहे. तर आपल्याकडे आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहेत. आता आपण काय करूया, PQ ला आपण काय करूया, x असं मानूया. या ठिकाणी जसे आपल्याला PQ, तर त्या ठिकाणी आपण PQ ला x मानूया. आपल्याला किंमत माहीत नाहीये त्यासाठी आपण x मानूया. सो या ठिकाणी तुम्ही लिहा आता PQ बरोबर x मानू. ठीक आहे, आपण एक चल मानूया. मग x मानल्यानंतर आता मग PS कसं आहे बघा, या ठिकाणी ते दिसते आपल्याला. PS म्हणजेच काय आहे बघा, PS म्हणजेच कोणाची बेरीज असते, तर PQ आणि QS यांची बेरीज म्हणजेच PS सुद्धा असते. सो असं आपण या ठिकाणी लिहू शकतो, PS बरोबर PQ अधिक QS आहे. ओके, कारण हे आपण कशावरून लिहिलं, कारण PQRS हे कसे आहे तर एकाच रेषेमध्ये आहेत म्हणून आपण हे लिहिलं. ठीक आहे, आता त्यानंतर आपण PQ काय मांडलेलं आहे बघा, तर आपण x मांडलेला आहे. ठीक आहे, आता हे आपण लिहूया. PS किती आहे बघा, वरती आपल्याला लिहिलेलं किंमत दिलेली आहे. PS आहे 280, त्यानंतर PQ आपण x मांडला प्लस QS जो आहे तो आपण आहे तसंच ठेवणार आहोत. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, QS आपण असंच ठेवूया, म्हणजे त्या ठिकाणी 280 आहे तसेच राहतील आणि x अधिक आहेत या साईडला आले की तो वजा x होईल आणि पलीकडे फक्त QS राहील. म्हणजेच थोडक्यात काय, तर QSची किंमत किती आली बघा, तर 280 वजा x हे आलेली आहे. कोणाची किंमत आपल्याला मिळाली, तर QSची मिळालेली आहे. आता आपण काय करू शकतो बघा, तर बघा आता PQ बरोबर x, QS बरोबर 280 वजा x. या ठिकाणी बघा आपण QXची इथं किंमत काढलेली होती आणि PQ ला आपण x मानलेलं होतं. AB 60 आहे आणि BD 150 आपण काढलेला होता. तर या सगळ्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला इक्वेशन 1 मध्ये भरायच्या. तर इक्वेशन 1 आपल्याला या ठिकाणी दिसते, तर या ठिकाणी या सगळ्या किमती आपण भरूया. त्यानुसार आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा, म्हणजे आपल्याला गुणोत्तर मिळेल बघा, PQ आहे x. ठीक आहे, त्यानंतर 280 वजा x आहे QS, त्यानंतर ABची किंमत आहे 60. ओके, आणि BD आहे 150. आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया. आता काय करायचं, आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, तिरकस गुणाकारात आपण इथं करू शकतो. तर या ठिकाणी बघा x वजा 280 वजा x बरोबर, आता इथं आपल्याला दिसते बघा हे आणि हा 0 आणि हा 0 गेला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी राहिले किती, तर 6/15 राहिलेले. ठीक आहे, 6/15 किंवा इथं 3 1 3 3 2 6 3 त्रिकोण 3 चौक 12 3 5 15. ओके, म्हणजे 2/5 या ठिकाणी आपल्याला मिळतात, 2/5. ओके, सो आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. तर बघा आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल, x गुणिले आपण काय करणार आहोत, x गुणिले 5 करूया आणि 2 गुणिले 280 वजा x करूया, म्हणजेच 2 गुणिले कंसात येतील 280 वजा x. आता हे आपण नेक्स्ट सॉल्व करूया. तर बघा x गुणिले 5 बरोबर 280 वजा x गुणिले 2. ओके, आता हे आपण सॉल्व करूया. x गुणिले 5 म्हणजेच 5x. ओके, आता 2 ने आपल्याला काय करायचं आहे, 280 ला आपल्याला गुणायचं आहे. म्हणजेच बघा आता 280 गुणिले 2 किती होतात बघा, तर ते 560 होतात आणि x गुणिले 2 म्हणजेच 2x, परंतु इथं वजा चिन्ह आहे त्याच्यामुळे वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, आता 5x आपण आहे तसेच ठेवूया, वजा 2x आहेत या साईड आले की ते अधिक 2x होतील, म्हणजेच 2x बरोबर आता या साईडला फक्त 560 राहिले. ठीक आहे, नेक्स्ट 5 आणि 2 7 आणि x आहे तसेच येईल 560. म्हणजेच आपण x ची किंमत आता कशी काढू शकतो बघा, तर 560 छेद काय करायचं आहे, 7 करायचं आहे. x बरोबर किती, 7 × 8 = 56, म्हणजेच इथं 80 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. x ची किंमत किती आली बघा, तर 80 आलेली आहे. x म्हणजेच काय होता, तर PQ होता. ठीक आहे, म्हणजेच आपण इथं लिहू शकतो x म्हणजेच PQ बरोबर किती आहे, तर तो 80 आहे. ओके, आता त्यानंतर आपण QX ची सुद्धा आता आपण काय करू शकतो, किंमत काढू शकतो. QS काय आहे बघा, तर तो 280
वजा x आहे, म्हणजेच 280 वजा x आहे आपला 80 आहे, त्याच्यामुळे 80 यातून वजा करायचं आहे. म्हणजेच आपल्याला QS किती मिळाला बघा, 280 मधून 80 गेले किती राहिले बघा, तर ते 200 राहिले. म्हणजेच आपल्याला QS मिळालेला आहे तो आहे 200. ओके, आता आपण काय करूया, QR ला काय करूया आपण आता y मानूया. या ठिकाणी बघा दिसते QR, या ठिकाणी आपण QR ला y मानूया. ठीक आहे, इथे x म्हणला तर आपण इथं y मानूया. त्या पद्धतीने आपण आता हे सॉल्व्ह करूया. तर आता बघा QR बरोबर आपण y मानूया. ठीक आहे, म्हणजेच काय आता QR अधिक RS बरोबर काय आहे बघा, तर ते QS आहे, आपल्याला आकृतीवरून दिसतंय. या ठिकाणी बघा QR अधिक RS बरोबर आहे QS. अशा पद्धतीने आपण तिथं QR अधिक RS बरोबर QS लिहिलेलं आहे. आता आपण QR आणि RS आणि QS याच्या आपण आता किमती काढूया. आता QR आपण काय मांडलेलं आहे, y मांडलेलं आहे. ठीक आहे, RS आपल्याला किंमत काढायची आहे, RS आपण आहे तसंच ठेवूया. QS आपण मग अशीच काढलेला आहे, तो आहे 200. म्हणजेच RS बरोबर आता किती 200 आपण आहे तसेच ठेवूया, त्या साईडला y अधिक आहे, पलीकडे गेले की ते वजा y होतील. ओके, म्हणजेच RS आपल्याला किती मिळाला बघा, तर 200 वजा y मिळाला. ओके, आता आपण या सुद्धा साईडला आपण 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म सुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार, म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो बघा, तर QR छेद RS. ओके, आणि नेक्स्ट काय करू शकतो, BC छेद CD आपण लिहू शकतो. आता यांच्या किमती ज्या काय आहेत ते आता आपण इथं पुटअप करूया. QR आहे, आपण QR काय मांडलेला आहे, तर y मांडलेला आहे. इथं लिहूया आपण y छेद RS किती आलेला आहे आपला 200 वजा y, म्हणजेच 200 वजा y लिहूया. BC आपला मागाशीच आपल्याला माहिती आहे त्याची किंमत आहे 70 आणि CD ची किंमत आहे 80. ओके, आता हे आपण काय करूया, आता सॉल्व्ह करूया. आता हे दोन्ही शून्य निघून जातील. ठीक आहे, हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल, म्हणजे 7/8 फक्त राहिला. आता 8 आणि y आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि 7 ने 20 वजा 200 वजा yला गुणूया, म्हणजे 7 कंसामध्ये 200 वजा y होईल. आता 8 गुणिले y म्हणजेच 8y, 7 गुणिले 200 करायचे आहेत, 7 दुनी 14, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1400 मिळतील. 1400 आणि वजा 7 गुणिले y म्हणजेच 7y. ओके, आता 8y आपण आहे तशीच ठेवूया, 7y वजा आहेत या साईडला आले की ते अधिक 7y होतील, म्हणजेच अधिक 7y बरोबर या साईडला फक्त 1400 राहतील. ठीक आहे, 8 आणि 7 किती होतात, तर ते होतात 15, म्हणजेच 15y बरोबर 1400. आता y ची किंमत काढायची आहे, म्हणजेच आपण y या साईडला ठेवूया. 15ला y गुणिले आहेत या साईडला आले की ते छेदस्थानी जातील, म्हणजेच 1400 छेद काय होतील या ठिकाणी 15 होतील. ओके, म्हणजेच आपण याच्यावरून आता y ची किंमत काढू शकतो. y बरोबर 1400 छेद आपण 15 करूया. ओके, म्हणजेच आता बघा 5 त्रिक 15, म्हणजेच या ठिकाणी किती राहिले 3. 5 दोन्ही वरती वरचा आता भागाकार करूया. 5 दोन्ही 10, म्हणजेच इथे 2 आले. 10 म्हणजेच या ठिकाणी आता राहिले किती 4. 45 आणि हे 0 आहे तसेच, म्हणजे 280 छेद 3 हा आपल्याला भागाकार मिळालेला आहे. म्हणजेच y बरोबर आपण इथे लिहूया 280 छेद 3. ओके, म्हणजेच y ची किंमत आता आपल्याला मिळालेली आहे. म्हणजेच आता आपण ही y ची किंमत आपण आता या y ची किमतीवर आपण QR सुद्धा आपण आता काढू शकतो. ओके, QR म्हणजेच y लाच आपण QR मांडलेला होता, म्हणजेच QR बरोबर काय आहे, तर 280 छेद 3 आहे. ओके, आता याच्यावरूनच आपण RS ची किंमत सुद्धा काढू शकतो. RS बरोबर RS म्हणजेच काय आहे बघा, RS आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, RS ची किंमत आहे तर 200 वजा आपण QR करायचं आहे, म्हणजेच 280 वजा 3 करूया. ओके, म्हणजेच आपल्याला RS ची किंमत किती मिळेल बघा. आता आपण 3 ने काय करूया, या साईडला 200ला आपण गुणूया, म्हणजेच 3 दोन्ही 6, म्हणजेच इथं अंश स्थानी 600 राहतील वजा 280 आणि छेद काय होतील, तर 3 होतील. ओके, आपल्याला तर नेक्स्ट काय मिळेल बघा. या ठिकाणी नेक्स्ट बघू शकता तुम्ही, 600 मधून 280 गेले किती राहतात, तर बघा 320 राहतात आणि छेदस्थानचे 3 आहे ते आहे तसेच राहतील. म्हणजेच आपल्याला RS ची किंमत किती मिळाली बघा, 320 छेद 3 मिळालेले आहे. म्हणजेच आता आपल्याला सगळ्यांची किमती सुद्धा मिळालेल्या आहेत. म्हणजेच PQ आता आपल्याला किती मिळाला बघा, तर PQ आपल्याला 80 मिळाला. ओके, त्यानंतर QR मिळालेला आहे आपल्याला, QR आहे
280/3 आहे. ठीक आहे. आणि आर एस आपल्याला मिळालेला आहे तो किती आहे बघा, तर 320/3 आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. थोडा मोठा प्रश्न होता, पण डिटेलमध्ये व्यवस्थित भागाकार करून सुद्धा तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता पुढचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता 9वा प्रश्न बघा, त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यक आहे. आता आपल्याला दिसते या ठिकाणी रेख PM दिसते आपल्याला, ती काय आहे तर ती मध्यक आहे. या ठिकाणी M आहे, PM ही काय आहे तर ती मध्यक आहे. कोण PMQ म्हणजे हा कोण, व कोण PMR आणि हा दुसरा कोण, जे दुभाजक बाजू PQ व बाजू PR ला अनुक्रमे X आणि Y या ठिकाणी छेदतात. तर सिद्ध करा की XY समांतर QR. तर आपल्याला XY समांतर QR आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. आपल्याला फक्त या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्यांनी सोडवून दिलेला आहे, फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर बघा सिद्धतामध्ये त्यांनी सुरुवातीला काय दिलं आहे तर त्रिकोण PMQ मध्ये किरण MX हा कोण PMQचा दुभाजक आहे हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो. मग कोण दुभाजकाचा प्रमेयानुसार आपण इथं काय लिहिणार बघा, पहिल्यांदा कोणता त्रिकोण आहे तर PMQ. या ठिकाणी दिसते बघा PMQ या त्रिकोणामध्ये आहे MX हा काय आहे तर तो दुभाजक आहे. म्हणजेच आपण कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी आता सुरुवातीला आपण काय लिहिणार आहे बघा, तर PM छेद काय करायचं आहे, PM छेद आपण MQ करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय येईल बघा, तर पहिल्यांदा इथं PM येईल, PM छेद आपण काय करणार आहे तर MQ करणार आहे. बरोबर काय येईल बघा, या ठिकाणी PX काय येईल, त्यानंतर XQ येईल. म्हणजेच इथं काय येईल PX छेद XQ येईल. ठीक आहे. हे झालं आपलं कोण दुभाजकाचं प्रमेय. ठीक आहे. त्यानंतर आता बघा दुसऱ्या त्रिकोणामध्ये म्हणजे त्रिकोण PMR मध्ये किरण MY हा कोण PMRचा दुभाजक आहे. म्हणजे इथं सुद्धा आपण काय करणार आहोत तर कोण दुभाजकाचा प्रमेय वापरणार आहोत या त्रिकोणामध्ये, त्रिकोण PMR मध्ये. म्हणजे इथं आपण कसं आता वापरणार प्रमेय, तर पहिल्यांदा काय येईल बघा, इथं PM छेद MR येईल. ठीक आहे. PM छेद MR येईल आणि नंतर काय येईल PY छेद YR येईल. म्हणजेच आपण आता इथं काय लिहिणार आहोत बघा, तर PM छेद काय लिहायचं आहे MR लिहायचं आहे. आपण आता आकृतीमध्ये बघितलेलं आहे. आणि बरोबर काय लिहितं तर PY छेद काय येईल YR येईल. ठीक आहे. हे काय आपलं कोण दुभाजकाचं प्रमेय आहे. ओके. आता हे फक्त एवढंच आपल्याला लिहायचं होतं, बाकीचं तर त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. परंतु MP छेद MQ बरोबर MP छेद हे MR आहे आपल्याला आकृतीमध्ये दिसते. हे कशावरून आपण लिहिलं, कारण M हा QRचा मध्य म्हणजेच MQ बरोबर MR आहे. म्हणून PX छेद XQ बरोबर PY छेद YR आहे. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो XY समांतर QR आहे, कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर खालची बघायची सुद्धा गरज नाही आहे, आपल्याला ऑलरेडी ह्या 4 रिकाम्या जागा त्यांनी विचारलेल्या होत्या, म्हणजेच 8 ते आपण ऑलरेडी केलेल्या आहेत. ठीक आहे. आता 10वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 10वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या कोण B व कोण C चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिसतो, त्रिकोण ABC. त्याच्यामध्ये कोण B हा आहे आणि हा कोण C आहे. तर रेषा AX ही बाजू BC ला Y मध्ये छेदते. त्या ठिकाणी आपल्याला दिसते ही रेषा AX आहे. ही रेषा AX ही बाजू BC ला कुठे छेदते तर Y मध्ये छेदते. जर AB बरोबर 5 या ठिकाणी आहे बघा, AB बरोबर 5 आणि AC बरोबर 4 आणि BC किती आहे बघा तर तो 6 आहे. तर AX छेद XY या गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. AX छेद XY या गुणोत्तराची आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला दिसते कोण दुभाजक आहेत, म्हणजेच आपण आता इथं काय लिहिलं, इथं दुभाजक हा शब्द आपल्याला दिसतोय. याचाच अर्थ आपण या ठिकाणी त्रिकोणाचं कोण दुभाजकाचं प्रमेय या त्रिकोणामध्ये वापरू शकतो. तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता आपण आता कोणत्या त्रिकोणामध्ये कोण दुभाजकाचं प्रमेय वापरणार आहोत बघा, तर ABY या त्रिकोणामध्ये आता आपण वापरूया. म्हणजेच त्रिकोण ABY मध्ये आता इथं आपण काय करूया कोण दुभाजकाचं प्रमेय, म्हणजेच आपल्याला कोणतं गुणोत्तर मिळेल बघा, तर AB छेद BY आहे ना, AB छेद BY बरोबर काय मिळेल AX छेद XY.
त्यानुसार इथं आपण आता लिहूया AB छेद BY बरोबर AX छेद काय आहे बघा तर XY आहे. ओके, हे आपल्याला गुणोत्तर मिळालं. आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा बघूया आपण. व त्रिकोण ACY मध्ये आता या ठिकाणी बघा त्रिकोण ACY मध्ये आता ह्याचं आपल्याला कसं कोण दुभाजकाचं प्रमेय वापरू शकतो तर AC छेद CY बरोबर AX छेद XY. ओके, त्यानुसार आता इथं बघा हे आपलं गुणोत्तर पहिलं असणार आहे आणि दुसरं गुणोत्तर तर याच्यामध्ये हे कसं मिळालं आपल्याला AC छेद CY आणि दुसरं आहे AX छेद काय आहे बघा तर ते आहे XY. हे आपलं गुणोत्तर काय आहे दुसरं असणार आहे. ओके, आता या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये तुम्ही बघू शकताय त्याची जी उजवी बाजू आहे AX छेद XY आणि AX छेद XY कसं आहे सारखीच आहे आपल्याला हे दिसतंय. ठीक आहे, मग त्यानुसार आता आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो AB छेद BY बरोबर AC छेद CY बरोबर काय आहे तर AX छेद XY आहे. कारण कशावरून कारण इक्वेशन 1 व 2 वरून. ठीक आहे, हे आपल्याला तिन्ही इक्वेशन गुणोत्तरात आपल्याला इक्वल मिळालेले आहे. आता आपण इथं काय वापरू शकतो तर समान गुणोत्तराचा सिद्धांत या ठिकाणी आपण वापरू शकतो. तर बघा समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार मग आपण आता काय करूया तर यांच्यात आपण बेरीज करूया. म्हणजेच वरती काय होईल या ठिकाणी अंशस्थानी AB अधिक काय येईल बघा AC येईल. ठीक आहे, छेद काय येईल BY अधिक CY येईल. BY अधिक CY आणि बरोबर काय होईल AX छेद XY येईल. AX छेद XY. ओके, आता याच्यामध्ये बघा आता AB छेद AC आपण अगोदर आहे तसंच लिहूया. AB अधिक AC छेद आता BY अधिक CY म्हणजेच काय आहे बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये आकृतीत आपण बघूया BY अधिक YC म्हणजेच काय आहे बघा तर ते BC आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण BY अधिक CY याच्या ठिकाणी आपण BC लिहू शकतो. आणि पुढची जी उजवी बाजू आहे AX छेद XY ते आपण आहे तसंच लिहूया. आता यांची किमती त्यांनी दिलेली आहे ते आपण आता लिहूया. AB आहे तो आहे बघा 5 आहे, AC आहे 4, BC आहे 6. ओके, AX छेद XY आपण आहे तसंच लिहूया. त्यानंतर आता बघा 5 आणि 4 किती होतात बघा 9 होतात आणि 9 छेद 6 बरोबर काय आहे बघा तर AX छेद XY आहे. म्हणजेच आपल्याला AX छेद XY याचीच किंमत काढायची होती ती किती आहे बघा तर 9 छेद 6. आता ह्याचे सुद्धा आपण भाग घालू शकतो. 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 2 6 म्हणजेच AX छेद XY याची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 3 छेद 2. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. तर दुसरा नेक्स्ट 11वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 11वा प्रश्न बघा चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर रेख BC. AD कसं आहे BC ला समांतर आहे. कर्ण AC व आणि कर्ण BD परस्परांना P या बिंदूमध्ये छेदतात. तर दाखवा की AP छेद PD बरोबर PC छेद BP. हे आपल्याला गुणोत्तर जे आहे ते दाखवायचं आहे. त्याप्रमाणे आता आपण हे उदाहरण सोडूया. तर बघा चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर रेख BC आणि कर्ण AC व कर्ण BD या छेदिका आहेत. हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला कोणते कोणते कोण मिळतात ते आता आपण बघूया. आता या ठिकाणी बघा पहिला कोण आहे तो आहे CAD म्हणजे हा एक कोण झाला ना CAD हा एक कोण झाला. दुसरं कोण आहे बघा ACB म्हणजे हा एक कोण. आता या ठिकाणी बघू शकतो तुम्ही एकाच रेषेवरचे हे दोन कोण आहेत. एक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. म्हणजेच हे दोन कोण कसे असतात ते व्युत्क्रम कोण आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने ADB या ठिकाणी बघू शकतो तुम्ही ADB म्हणजे हा एक कोण झाला
आणि दुसरा बघूया आपण आता कोण, तो आहे DBC. म्हणजे तर बघा DBC म्हणजे हा एक कोण. ओके, म्हणजेच या एका रेषेवरती हे दोन कोण आहेत, एक या बाजूला आणि एक दुसरा या बाजूला. म्हणजे हे दोन कोण सुद्धा कसे आहेत तर ते व्युत्क्रम कोण आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बघा कोणते कोणते व्युत्क्रम कोण मिळालेले आहेत ते सुद्धा आपण आता बघूया. पहिला कोण आपण बघितलेला होता मागाशीच, तो आहे कोण CAD. तर ते व्युत्क्रम कोण कसे असतात, परस्परांना एकरूप असतात, त्याच्यामुळे CAD एकरूप कोण कोणता असणार आहे, ACB असणार आहे. आणि दुसरा कोण कोणता आहे बघा, तर कोण ADB एकरूप कोण आहे, जो आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलेला आहे. ADB एकरूप कोण DBC. तर याचं कारण काय त्याचं, तर ते कसे आहेत, परस्परांचे व्युत्क्रम कोण आहेत. व्युत्क्रम कोण हे त्याचं कारण झालं. ओके, दोन्ही कोण कसे आहेत तर ते व्युत्क्रम कोण आहेत. त्यानंतर तर बघा, म्हणजेच आपण असंही म्हणू शकतो कोण PAD एकरूप कोण PCB. आता या ठिकाणी बघा आपल्याला दुसरं सुद्धा कोण गावतात, तेच कोण आहेत परंतु दुसरं नाव. कोण PAD म्हणजे या ठिकाणी बघा हाच कोण आहे ना, PAD म्हणजे हा एक कोण, आणि दुसरं कोण आहे PCB म्हणजे हाच कोण. ओके, हा कोण आणि हा कोण ते सुद्धा कोण कसे आहेत, व्युत्क्रमच कोण आहेत, फक्त त्यांची भिन्न नाव आहेत. आणि दुसरं कोण आहे ADP. म्हणजे तर बघा ADP हा कोण आहे, आणि दुसरा कोण कोणता आहे तर तो आहे PBC म्हणजे हा कोण. हे सुद्धा कोण कसे आहेत ते व्युत्क्रम कोणच आहेत. त्यानुसार आपण आता हे त्या कोणांची नावं लिहून घेऊया. म्हणजेच कोण PAD एकरूप कोण आहे बघा, आपण मागाशीच बघितलेलं आहे, एकरूप कोण आहे PCB. त्यानंतर दुसरा कोण आहे व कोण ADP एकरूप कोण दुसरा कोणता आहे PBC. ठीक आहे, याचं सुद्धा काय आहे तेच कोण, म्हणजे व्युत्क्रम कोण आहेत परंतु भिन्न नावे आहेत. त्याचं इथं कारण लिहू शकतो तुम्ही, तेच कोण किंवा व्युत्क्रम कोण असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, परंतु भिन्न नावे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याला व्युत्क्रम कोण जे आहेत ते मिळालेले आहेत. आता आपण कोणत्या दोन त्रिकोणामध्ये बघणार, कोणत्या दोन त्रिकोणामध्ये तर PAD या त्रिकोणामध्ये, वरच्या त्रिकोणामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल PAD या त्रिकोणामध्ये, आणि दुसरं त्रिकोण आहे PCB या दोन्ही त्रिकोणामध्ये आता आपण बघूया. तर हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते समरूप आहेत. कशावरून आता या ठिकाणी आपण आता ते बघूयात. आता त्रिकोण PAD व त्रिकोण PCB मध्ये आता हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, म्हणजे याच्यातले जे कोण आहेत है ना ते कसे आहेत तर ते एकरूप आहेत. ते आपण वरती सिद्ध केलेलं आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आपण लिहू शकतो कोण PAD एकरूप कोण आहे तर PCB आहे. ओके, काय ते एकरूप आहे ते आपण वरती सुद्धा सिद्ध केलेलं आहे. म्हणूनच आपण हे सुद्धा लिहू शकतो PAD आपण काय लिहू शकतो व कोण PDA एकरूप कोण काय आहे ना, फक्त आपण त्यांची जागा चेंज केली या ठिकाणी. एकरूप कोण असणार आहे बघा तर PCB असं म्हणजेच PBC असणार आहे. ठीक आहे, कारण हे कसे आहे तर ते एकरूप कोण आहेत याच्यावरून आपण हे लिहिलं. आता हे जे दोन त्रिकोण आहेत म्हणजे त्रिकोण PAD व त्रिकोण PCB हे कसे असणार आहे, ते कोणत्या कसोटीनुसार समरूप येतील तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी सुद्धा आपल्या व्युत्क्रम कोण आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या व्युत्क्रम कोण, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला कोण मिळालेले आहेत. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, म्हणून त्रिकोण PAD समरूप त्रिकोण PCB आहे. या ठिकाणी आपण कारण द्यायचं आहे समरूपतेची कोको कसोटी. त्यानुसार हे दोन्हीही त्रिकोण कसे आहेत तर ते परस्परांना समरूप आहेत. आता जेव्हा ते समरूप येतील तेव्हा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा कशा असतात तर प्रमाणात असतात. त्यानुसार यांच्या बाजू सुद्धा कशा येतील प्रमाणात येतील. म्हणजेच आता यांच्या बाजू कोणत्या असणार आहेत तर PA/PC असेल, त्यानंतर दुसरी कोणती असेल तर PD/ काय असेल बघा तर ते PB असेल. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता. आता याचं कारण लिहायचं आहे समरूप त्रिकोणाचे संगत बाजू हे प्रमाणात असतात हे आपल्याला माहित आहे, आणि म्हणून आपण याच्यावरून सुद्धा असं लिहू शकतो
की ए पी छेद, आता पी ए ते आपण काय लिहिलं आहे, ए पी लिहिलं, फक्त जागा त्यांची चेंज केली आहे. पी ए छेद इथं काय लिहिणार आपण, पी सी लिहिणार आणि बरोबर पी डी छेद काय लिहिणार आहोत आपण, बी पी. बी पी पी बीच्या ऐवजी तर फक्त आपण बी पी लिहिलेलं आहे. म्हणजेच यावरून आपण सुशूद्र. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकांतर क्रिया आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एकांतर म्हणजेच कसं, अंशस्थानी आणि छेदस्थानी आपण वेगवेगळे लिहिणार आहे. म्हणजेच ए पी छेद आपण पी डी करणार आहोत. म्हणजेच इथं बघा ए पी छेद इथं पी डी करायचं आहे आणि बरोबर काय करायचं आहे, पी सी छेद बी पी लिहायचं आहे. पी सी छेद काय येईल बघा तर बी पी येईल आणि हेच आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी दाखवायचं होतं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही कारण लिहू शकता, कारण एकांतर की क्रियेने. सो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तरी सुद्धा मला कमेंट करून तुम्ही खाली नक्की सांगा. आता पुढचा 12वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. 12वा प्रश्न बघूया काय आहे ते. 12व्या प्रश्नामध्ये बघा, आकृतीमध्ये बाजू एक्स वाय समांतर बाजू ए सी. एक्स वाय जे आहे ते ए सीला समांतर आहे. जर 2x बरोबर 3bx आणि एक्स वाय बरोबर 9 तर ए सीची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी मगाशच्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सोपा प्रश्न आहे. बघूया या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे. बघा पहिल्यांदा त्यांनी दिलं आहे 2ax बरोबर 3bx, हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. आता इथं काय केलं, ax असंच ठेवलं आहे आणि bx जे आहे ते या साईडला आल्यामुळे भागिले झालं. मग या साईडला काय राहील बघा, इथं ऑलरेडी 3 आहे. ठीक आहे, मग 3 या ठिकाणी येईल आणि इथं काय बघा ax आहे 2 आहे म्हटल्यावरती 2 गुणिले आहेत या साईड आले की ते भागिले, म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा 2 येईल. म्हणजे 3/2 या दोन्हीही चौकटीमध्ये येईल. आता इथं आपल्याला दिसते तर त्यांनी योग क्रिया केलेली आहे. म्हणजेच ax अधिक bx छेद bx. आता ax आता वरती आपण काय करू शकतो, आता बघा ax अधिक bx म्हणजेच या ठिकाणी 3 अधिक 2 करायचा अंशस्थानी, कारण आपल्याला या ठिकाणी योग क्रिया करायची आहे. म्हणजेच इथं काय येईल बघा 3 अधिक 2 हे आपल्याला बॉक्समध्ये लिहायचं आहे. 3 अधिक 2 आणि छेद काय येईल बघा bx, म्हणजेच इथं छेद आपल्याला 2 लिहायचा आहे. ठीक आहे. आता इथं काय येईल बघा ab छेद bx. इथं बघा आपल्याला दिसते ax अधिक bx म्हणजेच काय होतं तर ab होतं है ना. म्हणजेच आपल्याला ab म्हणजेच काय तर 3 अधिक 2 यांची बेरीज करायची आहे. ती किती येते बघा 5 येते. मग आपल्याला ab ची किंमत किती मिळाली तर 5 मिळाली आणि bx किती मिळाला तर इथं 2 आहे तर 2 आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे. म्हणजेच ab छेद bx आपल्याला किती मिळाला तर 5/2 मिळालेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, म्हणून कोण CAB समरूप कोण BYX हे कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी दिसते बघा, आपल्याला कोणते कोणते या ठिकाणी कोको कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण कसे येतात तर ते एकरूप येतात. हे आपल्याला या त्रिकोणावरूनच समजते. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणते येईल तर ते दोन्हीही त्रिकोण समरूप त्याची कोको कसोटीनुसार कसे आहेत तर ते समरूप आहेत. ओके. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसते कारण दिलेलं आहे बघा त्यांनी. आता समरूपतेच्या कोको कसोटीनुसार ते एकरूप आलेले आहेत आणि आपल्याला हे माहिती आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा प्रमाणात असतात. म्हणजेच आता या त्रिकोणाच्या बाजू कशा आल्या तर BA छेद BX बरोबर AC छेद XY हे त्यांनी अगोदरच आपल्याला दिलेलं आहे. आता BA छेद या ठिकाणी BX म्हणजेच BA म्हणजेच काय आहे या ठिकाणी तर BA म्हणजेच AB आहे ना, तर त्याची किंमत आहे आपल्याला वरती माहिती आहे या ठिकाणी बघा AB म्हणजेच B तर ते आहे 5. BX सुद्धा आपल्याला वरती माहिती आहे ते आहे 2 आणि बरोबर AC छेद किती 9 त्याने दिलेलं आहे. म्हणजेच आता आपण AC ची किंमत कशी करणार बघा, तर या ठिकाणी इथं आपण सोडवू शकतो. या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला AC बरोबर त्रिकोण गुणाकार करायचा आहे 9 गुणिले 5 करायचा आहे. 9 गुणिले 5 छेद काय करूया आपण 2 करूया. म्हणजेच बघा आता यांचा जर आपण गुणाकार केला ना 5 45. ओके. सो इथं बघा 45 छेद किती आले तर ते 2 आले. आता यांचा आपण भागाकार करू शकतो. किती ते बघा 2 दुणे 4. ओके. आणि 2 दुणे 4 पॉईंट
आणि या ठिकाणी 1 राहिला, एकावर घेतले 0, 2 पंचे 10 म्हणजेच 22.5 हा त्याचा भाग आहे. म्हणजेच AC किंमत किती आली बघा, तर 22.5. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. त्याच्यातला शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 13वा प्रश्न बघूया काय आहे ते. त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 90°, चौकोन DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा DE वर्ग बरोबर BD गुणिले EC. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला दिसतोय की हा एक त्यांनी आपल्याला चौकोन दिलेला आहे. ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय दिसते बघा, पहिल्यांदा त्रिकोण आपण कोणता घेऊया तर CBA घेऊया. कोणता आहे बघा, इथं आहे दिसतोय आपल्याला CA आणि B. आपला हा बाहेरचा त्रिकोणचा आहे, हा CAB हा त्रिकोण आहे. आणि कोणता त्रिकोण आहे GBD, ते दिसते बघा आपल्याला GBD हा छोटा त्रिकोण, हा मोठा आणि हा छोटा त्रिकोण. तर या दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला दिसते की CAB म्हणजेच CBA म्हणजे हा कोण झाला आणि दुसरा कोण आहे GBD म्हणजे हा कोण. या दोन्ही मोठ्या त्रिकोण आणि छोट्या त्रिकोणामध्ये B हा आपल्याला कसा दिसतोय, कॉमन कोन आहे है ना, त्यालाच आपण सामायिक कोन आहे असं सुद्धा म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सामायिक कोन सुद्धा दिसतोय. आणि त्याच पद्धतीने आपल्याला हेही दिसते की कोन CAB म्हणजे हा एक कोन आणि दुसरा कोन आहे GD आणि B म्हणजे हा एक कोन GDB. आपला हा एक कोन आहे दिसते बघा. ते कसे आहेत बघा, आता हे दोन, हा A आणि हा कोन, या ठिकाणी बघा आपल्याला लंब याचं चिन्ह दिसते. याचा अर्थ हे दोन्हीही कोन कसे आहेत तर ते 90° आहेत. म्हणजेच प्रत्येकी 90° कोन आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसते सुद्धा. अशा पद्धतीने दोन कोन आपल्याला दिसतात. म्हणजे एक या ठिकाणी कोन आहेत आणि या ठिकाणी एक सामायिक कोन आहे आणि हा कोन आणि हा कोन दिसतोय आपल्याला. याचाच अर्थ ते दोन्हीही जे त्रिकोण आहेत ते दोन्ही त्रिकोण आपल्याला म्हणजेच त्रिकोण CBA आणि त्रिकोण GBD हे आपल्याला समरूप दिसतात. कोणत्या कसोटीनुसार तर समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. तशा पद्धतीने आपण आता हे सोडूया. तर बघा सिद्धतामध्ये आपल्याला लिहायचं आहे त्रिकोण CBA व त्रिकोण GBD मध्ये कोन CBA एकरूप कोन GBD. आपण मागाशीच बघितलेलं होतं की या ठिकाणी आपल्याला त्या दोन्ही त्रिकोणांचा B हा सामायिक कोन आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते एकरूप आहेत, कारण आहे की ते सामायिक कोन आहेत. तसेच कोन CAB म्हणजे हा कोन एकरूप कोन GDB आणि हा कोन, हे आणि हे कोन, हा आणि हा कोन. तर ते दोन्ही कोन कसे आहेत बघा, तर ते प्रत्येकी 90° आहेत. हे आपल्याला आकृतीमध्ये सुद्धा दिसते. आणि म्हणून आपल्याला दिसते की दोन्ही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कोन आणि या ठिकाणी कोन म्हणजेच दोन ठिकाणी आपल्याला कोन मिळालेले आहेत. आणि यावरून आपण असे म्हणू शकतो की त्रिकोण CBA व त्रिकोण GBD हे समरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार तर समरूपतेची कोको कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते समरूप आहेत. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. आता आपल्याला पुढच्या दोन त्रिकोणामध्ये आता आपण बघूया कोणते दोन त्रिकोण आहेत बघा, तर CBA तोच त्रिकोण आहे बघा CBA. या ठिकाणी दिसतं आपल्याला CBA म्हणजे हा कोन आणि दुसरा आहे CFE म्हणजे बघा हा एक कोन आहे. ठीक आहे, हा कोन आहे आणि हा कोन आहे. तर या कोनामध्ये आपल्याला दिसते की CAB या ठिकाणी बघा CAB म्हणजे हा एक कोन आहे. त्यानंतर आहे CEF म्हणजे हा एक कोन दिसतोय बघा आपल्याला, हा E आणि हा A. तर हे दोन कोन कसे दिसत बघा, A आणि F त्यांच्याकडे लंबचं चिन्ह आहे. याचा अर्थ ते दोन्ही कोन कसे आहेत तर ते 90° आहेत. ओके. आणि कोन ACB म्हणजे हा एक कोन झाला आणि दुसरा कोन आहे ECF याच्यामध्ये C हा काय आहे, दोन्हीही कोणामध्ये कॉमन आहे. याचा अर्थ C हा सामायिक कोन आहे. म्हणजेच आपल्याला या दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला सामायिक कोन मिळतो आणि दोन लंब त्रिकोण मिळतात. याचाच अर्थ हे दोन्ही जे कोन आहेत ते कसे आहेत तर ते
समरूपतेच्या को कसोटीनुसार कसे आहे तर ते समरूप आहेत. त्या पद्धतीने आपण आता ते लिहूयात. आता त्रिकोण CBA व त्रिकोण CFE मध्ये आपण मागाशीच आकृतीमध्ये बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये कोण CAB एकरूप कोण CEF आहे. कारण का तर ते दोन्ही कोण प्रत्येकी 90 अंशाचे आहेत. ठीक आहे. आणि कोण ACB एकरूप कोण आहेत ECF. त्याच्यामध्ये C दिसतोय आपल्याला ना, तर ते कारण का तर त्या दोन्ही कोणामध्ये सामायिक कोण आहे C. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी आपल्याला याही दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला कोण कॉमन दिसतोय. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कोण एकरूप आहे आणि या ठिकाणी सुद्धा कोण एकरूप आहे. याचाच अर्थ ते दोन्ही त्रिकोण म्हणजे त्रिकोण CBA समरूप त्रिकोण ECF आहेत. कशावरून तर समरूपतेच्या को कसोटीनुसार. पण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणून त्रिकोण GBD समरूप त्रिकोण CFE आहे. आता या ठिकाणी बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून. आता बघा इक्वेशन 1 कुठं आहे तर इथं बघा आपल्याला CBA समरूप GBD आहे आणि या ठिकाणी बघा CBA समरूप ECF आहे. याचाच अर्थ बघा GBD समरूप त्रिकोण CEF आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसते. कारण इथं बघा CBA आहे आणि इथं सुद्धा CBA आहे. दोन्ही कॉमन आहे. याचाच अर्थ GBD समरूप त्रिकोण ECF आहे असं आपल्याला यावरून दिसते. ठीक आहे. समोरून हे दोन्ही त्रिकोण कसे दिसतात आपल्याला तर ते समरूप दिसतात. आता समरूप त्रिकोणांच्या बाजू देखील म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहिलेलं आहे बघा. त्यांच्या संगत बाजू सुद्धा आपण आता लिहूया. BD छेद FE आहे बरोबर DG छेद काय आहे बघा DG छेद EC आहे. ह्याचं आपल्याला कारण लिहायचं आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात आणि यावरून आपण इथं लिहू शकतो EF बरोबर काय आहे बघा EF बरोबर DE आहे आणि DG बरोबर काय आहे बघा या ठिकाणी लिहूया DG बरोबर काय आहे तर ते DE आहे. कारण या काय आहेत बघा तर त्या चौरसाच्या भुजा आहेत. आणि हे काय आहे बघा आपले इक्वेशन 3 असणार आहे. हे आहे ते समीकरण 3 म्हणूया आपण आणि हे काय समीकरण 4 म्हणूया. आता यांच्या ज्या भुजा आहेत ते आपण भुजा बघूया. EF बरोबर DE आहे. इथं आता बघा EF इथं आपल्याला दिसते बघा EF बरोबर काय आहे तर DG आहे किंवा DE आहे. EF बरोबर DE आहे आणि दुसरं आहे DG बरोबर काय आहे तर ते DE आहे. म्हणजे त्यांच्या भुजा आहेत त्या कशा आहेत तर त्या समान आहेत एकसारख्या आहेत असं आपण असं म्हणू शकतो. आणि म्हणून इक्वेशन 3 व 4 वरून इक्वेशन 3 आणि 4 वरून आपण इथं काय लिहू शकतो बघा तर BD छेद DE बरोबर काय असणार आहे तर DE छेद काय असेल बघा तर ते EC असेल. ओके. आता यांचा आपण काय करूया तर कस गुणाकार करूया. म्हणजे इथं काय होईल बघा BD गुणिले काय होईल बघा तर EC होईल बरोबर DE गुणिले DE होईल. इथं बघा DE गुणिले काय होईल तर ते DE होईल. म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल बघा BD गुणिले EC बरोबर DE गुणिले DE म्हणजे इथं आहे DE चा वर्ग आपल्याला मिळेल. म्हणजेच आपण या साईडला DE वर्ग जर लिहिलं DE वर्ग बरोबर BD छेद EC आपल्याला मिळते आणि हेच आपल्याला साध्य करायचं होतं. ओके. DE वर्ग बरोबर BD गुणिले EC. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला जो आहे तो संपलेला आहे. या व्हिडिओबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला जाता जाता हाईप करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तिथे दिसेल हाईप हा ऑप्शन आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधलाच पायथागोरसचे प्रमेय हा चॅप्टर बघणार आहोत. टिल देन टेक केअर. बाय बाय.